आज बाण आहे काय तयारी आज आज आहे हा आज चाललंय थोडासा विचार काहीतरी खायला बनवायचा दुधाचं होय ह्या गायचं दूध आहे ना हा सडाला एकदा हात लावला ना गळत डायरेक्ट लय मग सड ह्या गाया म्हणजे राजस्थानी गायच्या गाय आहेत हा हिराचा बी कधी कधी रानात पाना गळतोय जा याल्याच्या नंतर मध्ये टाय द्या नावचे बा बरं आहे तिला बादली का दुधाची ती वाट बघून येते इज्जत येणच आहे त्या दुधावर दोन बारके पिल्ल पण येतं तिची काढलं का दूध बाण हा मग आता दूध काढून घेतले हा गाणं तिथंच आहे आजच्या इकडे चपात्या चालल्या त्याला पोरांना मस्त बाकी दूध प्यायला टाला दूध प्यायला अजून नाही पेत वाटत आईला पेत ते वाटत माहितीच नाही अजून कसं करत या चाललंय आता पेढ बनवायची तयारी गायांचं सकाळी दूध काढलं आणि मग बाकीची कामं लागली कुठं कोखऱ्याला दूध पाजलं कुठं पोरांना तापाय ठेवलं स्वयंपाक झाला बाकीचा आणि त्यातलं काय डेअरी न्यायचं ते डेअरीला नेलं आणि मग आपल्याला पेढ्याला जेवढं बनवायचं पेढ तेवढं ठेवलंय मी आता दूध म्हणजे हे बरंच चांगलं 4 लिटर दूध आहे जरा भांड थोडं मोठंच पाहिजे होतं म्हणजे पटकेने उराकलं असतं तर आता भांड नाही ते मोठं म्हणजे मग पाणी तापवायचं बघूला ठेवायला लागलं असतं किती येतो तो सगळं 4 लिटर आहे 4 लिटर आहे ना हा आता त्यात अर्धा तांबे पाणी घालणार आहे आता याला बराचसा वेळ जायला हा मग काय पाणी घालायच लागतं कारण फुटायचं दूध भीती असते कोरं तापावल्यावर म्हणून पाणी घालायचं आपलं म्हणजे पाणी बी दूध बी पाण्यामध्ये शिजून निघतं आधी आधी पाणी आटतं दुधातलं पाणी जेवढं वतलंय ते आणि नंतर दूध आटायला सुरुवात होते दूध म्हणजे याच्यावर लय आता जबाबदारीने लक्ष ठेवायला लागतं या त्याला उसाळीनं आली तर पार सगळं बघून मोकळं होईल आणि जाळ पण नियमात लावायला लागतं पहिल्यांदा बारीक तर आपल्या 6 लाख सबस्क्रायबर पूर्ण झाल्या आणि आपल्याला बऱ्याचशा लोकांनी शुभेच्छा दिल्या आपल्या खेळा गोंधळाच्या टायमाला त्यामुळं आम्हाला काय बाकी काय असा आनंद उत्सव करायला भेटलाच नाही कारण एवढे दिवस आमचं खेळच होतं लय इच्छा होती बनवायची पण महत्वाचा टाइमच नाही भेटला हे बाकीच काम आले देव दराम मग ते हे आला देव की ते एका दिवशी 2 देव आलं खेळ मग त्याच्यामुळं काय टायमिंगच नाही भेटला तर मग म्हणलं चला आता तरी बनवू आणि आपल्या शुभेच्छा दिल्या त्या त्यांना आनंद तसाच आपल्याला पण आपल्यासारखाच त्यांना आनंद झाला या त्याच्यामुळं त्यांना सगळ्यांचं म्हणजे आपल्या बघणाऱ्यांचं मनापासून आभार आणि हे म्हणजे सगळं तुमच्यामुळं झालं या एवढं माणूस एका असो 2 असो एकाने 2 होत नाही सगळी मदत असल्यामुळं एवढ्यापर्यंत पोचलोय म्हणायचं आम्ही खरं तर आपल्याला जशी आता इथून मागं साथ होते अशीच आपली सगळ्यांची साथ आपल्यावर राहिली तर अजून आपण पुढे जाणार आहे होय जाणार आहे ना मग काय बसून नाही राहणार फक्त आपली साथ देतात म्हणून आपण चाललेलो आहे हा ना आपली गाडी म्हणजे हेच आहे म्हणायचं काय ते कोकण रेल्वे वाहते बा हा काय नाव तिथं वंदे भारत का काय लय फास्ट आहे लय फास्ट आहे ना वंदे भारत
ते आले आले म्हणून डोळ्याचा पात लावून देत नाही. सागर काय म्हणा आली गाडी आली गाडी आली गाडी म्हणा. रोज 9 वाजता गाडी जायची संध्याकाळची हा मुंबईवरून सकाळची लवकर जायची. म्हणजे गोव्यावरून मुंबईला जायची ना सकाळची 7लाच जायची बाई. सकाळची 7ला आणि रातची 9ला यायची ना. हा. ते आपलं वाडा तिला 15 दिवस असल्यामुळे आपल्याला रोज दिसायची. रोज दिसायची ती वंदे भारत. ते आणि म्हणजे फास्ट जायची. सागर माझा गाडी आली ती गाडी कुठं जात होती तिचं बोर्ड वाचायला कधीच भेटलं नाही. कारण ती निहार नव्हती ना. निहार नव्हती ना. सकाळी 7ला जायची ना त्या अंधारात आणि संध्याकाळची 9ला संध्याकाळची 9ला यायची माघारी. पण ते कुठं जात होती माहिती नाही. नव्हती. म्हणजे ते गोव्याच्या दिशेनेच जायची गाडी. एवढं आपलं म्हणजे गणगोतच आहे तेवढं. हा ना. कुठं गेलं तरी आपण म्हणजे गावात गेलं तरी आपल्याला लोक भेटतात किंवा मग शहराच्या ठिकाणी गेलं तर भरपूरच भेटते ते. गणगोत म्हणजे एवढं काय म्हणतात ना चिचला पान ना एवढं गणगोत आहे. हा ना. हा अगदी मस्त. बाकी आता दुधाला उकळी आली. बाना एकदा आपण अण्णाने आपण पेढा बनवलेला आठवण आहे ना. ते शिंगवेडा हा ना. शिंगो पारगाव आपण ते बनवलं पण कितीतरी बार आहे. आता गेल्या वर्षी त्या ह्याला डिगीच्या तिथं हा चरवलीला चरवलीला कसं बनवलं तिला मस्त बाकी पेढा बघले बरं. दूध होतवायचं का नाही. सर्व म्हणजे वाड्यातल्या माणसाला दिलं ना. 2 कळशा होत्या. 2 कळशा. दूध निघलं ना हा एकदम कोऱ्या दुधाचं पेढ. कसलं पेढ झालं ते. ते 2-4 दिवस खात होतो. किती खाल्लं तरी खापाना. इकडं पोरांना 1 डबा भरून दिलता मी. तेव्हा मी ना मामा आलो होतो ना का देसा. मिठी घेऊन आज मला लंगडीचा पाय मोडला होता. गाडीवाल्याने उडावली आणि मग त्या मेंढीचा मोडला पाय मोटरसायकलवाल्याने ना. आणि मग त्या मेंढीचा पाय मोडला तर मग वाट चाललेला होता आम्ही. त्याच्यामुळे ती मिंडीच चाला ना. ती पोचवली त्याच्या घरी. उडवून बिचारा निघून गेला का मोडलाय पाय थांबला पण नाही. आणि मग ती मिंडी घेतली आणि घरी आणून ठेवली तिथं राखायला पार तिथनं डिगी येऊन. आणि मग नेमकं पेढ केलं होतं मी आणल्या दिवशी. मग सकाळचं पाठ आणल्या त्याच दिवशी केलं पेढ खाऊच गेलो की आम्ही. असं झालं का. हा वाडा तिशी राहिला नाही का. तशी एक दिवस राहिला. बरोबर बनवलं लगेच भरून दिलं डब्यात गरम गरम. हा आता आलं देणार माझ्या पण लक्षात पण राहिला. आता हे पेढ संध्याकाळीच खायला भेटत वाटतं. पेढ साखर चांगली वाळू सारखे. हा मग मोठी साखर आहे. आता मी जशी गोड लागन तशी साखर टाकणार आहे. जास्त गुळचाट बी मग पोरं सोरं खायचे आपली जास्त गुळचाट असल्यावर ते खावत नाहीत. मग नियमात साखर टाकली ना मग मस्त लागतात खायला. साखर टाकल्यावर परत वाढलं दूध. जा तुम्ही आता जाऊ ना. जा अजून याला अर्धा तास लागेल. लागल ना. हा ना टाइम होतो. आले आता 8 काय हाय टाइमच लागेल. कोणतरी आता घे तुला जोडीला ना मस्त बाकी मग बघा ना तयार कर. आता जरा टाइम पण बराच झालाय मेंढरा सोडायचा. तर आता मला मेंढरा सोडून जायचं. मेंढरा घेऊन रानामध्ये चारायला. तोपर्यंत बा नाही किंवा आपल्याला खावा बनवून ठेवेल. खावा आता त्याला अजून बराचसा टाइम जाईल. मग तुमच्या मेंढर बसवून नाही जमत. हा ना. आता आपल्याला समजा मेंढर जित्राबा वाल्याला जित्राबा सोडायला लागतं चरायला टायमिंगला. थोडं लेट बी होतंय. आता लेट झालं उलट 10-15 मिनिटं तरी. नाही तर ती टायमिंगला सोडायला लागतात. त्यांच्या टायमिंगला सोडायच्या टायमाला नेमकी वराडतात किंवा दरवाज्यात येतात. त्याच्यामुळे मग ह्यांना आता म्हणलं तुम्ही जा निघून मेंढर सोडून कोकरी धरून. बाकीचं काय आहे ते मी बनवते आता जसं जमत तसं मला. आज जरा केक आणून
पण उत्सव साजरा करायचा आहे. पहिलं 5 लाख झाल्या होत्या म्हणून आम्ही केक आणला होता आणि आज 6 लाख चालू झाल्या म्हणून पण केक आणायचा आहे. आता ह्याच्यामध्ये इलायची टाकून चालले बाणाच्या वरनं लाटल्याने याला टेचून घ्यायचं बेलण्याने लाटण्याने. आता ह्याच्यात म्हणजे लगेच बारीक होईल. मिक्सरला म्हणजे करायचं म्हणलं ना, पाट्या वाटायचं म्हणलं ना, त्या पाट्याला पाडल्यात मी चिरा ते तर टाकी दिली. मग त्या टाकीमध्ये जाऊन बसन ये. आता वाटणाचं वेगळं वाटण जमतंय त्याच्यात. आता ह्याने असं बारीक मस्त अशी पावडर बनवून घेणार आहे. आता मी जातो रानामध्ये मेंढरं घेऊन आणि मग संध्याकाळी दाजींना पण बोलावलं म्हणलं ते पण आता इकडं आले ते. हा मग म्हणलं दादाला ये, कसं आहे मग पोरं बिऱ्या घेऊन ये म्हणलं. कस्तुरी परत कार्तिक त्यांना घेऊन ये म्हणलं पोरांना. गेल्या वर्षी टायमाला कुठं होतं बाणा आपण. अहो पराडा कोरनेला दिवाळी झाली आपल्याला पार. आणि मग तिथं सगळं मी बरंच केलं, करंज्या केल्या. मी बाळू मामाला गेलो होतो आदमापुराला. आणि काय ग बाया गोडेन बिडेन गोडशी लागान त्या दिवशी लग्नाला करते ते दिवाळीला केलं बघा तिथं. हा तिथे घोडा चुकलं होतं नाही बरं बाणा. हा वाडा गेला तशीच गोडीच गेली की पळून. काय रात्री बघितलेले उशीर बाया तासभर सगळं स्वयंपाक ठेवला, पाणी ठेवला आणि नुसतं येडं मारीत बसलो घोड्याने. पार खालती मोपाडन वरती वावे घरण मध्येच बिराडन. नाही बघितलं इचू काट किती काय पाणी किती चुकल किती. नाही पाऊस होता. चिलेच मस्त चांगली बारीक केली बारीक केली. लय आटत आता थोड्या वेळात आटनच. आता टाकून घेणार आहे त्याच्यात. सगळं दूध आटवून घेतलं आणि मस्त असा मी खवा तयार केला. आता लय वेळ गेला माझा त्याच्यात. ते बी कोकणी धरून मेंढरा हलवून गेलं. बारकी करड बी वराडत्यात आणि कोकरी पण वराडत्यात बारकी असल्यामुळं. आता ह्याला खाली उतरून घेऊन मस्त गार करून घेणार आहे. मग नंतर पेढ बनवणार आहे. झाला का खावा तयार. लय मस्त झालाय होय. मग काय ह्याला काय केलं सकाळी शिजवल्याच्या नंतर खाली उतरून ठेवला आणि मग दाजीने फोन केला भेंडी तोडायची उरकाना. तशीच मग भेंडी तोडायला गेली वावरात. आणि मग म्हणलं गार झाल्यावर मस्त पेढ बनवा येतात ना. आता या भांड्यात काढून घेते. अगदी बाणाने मस्त बाकी हो आपल्या घरच्या गायच्या दुधाचा आता खावा बनवलाय आणि आता त्याचं पेढ बनवून घ्यायची ते. चांगला बराच पडलाय. आता दाजीन बायडा पण आली. त्यांना आम्ही बोलावलं या म्हणलं. हा मग काय आज म्हणजे आपल्या 6 लाख सबस्क्रायबर पूर्ण झालं आहे. त्यामुळं बाणाने मस्त बाकी आपल्या घरच्या गायच्या दुधाची ही रेसिपी बनवली पेढ्याची. होय म्हणजे आपण असं पेढ बनवून दुकान टाकायचं काय. जिजुरी मध्ये टाकावं का काय जिजुरी. खरंच काय त्याला तवा त्या दिवशी आम्ही जेजुरीला गेलो होतो ना. हा सगळं म्हणजे जास्त नाही म्हणजे पेढ तिथं देवाचं प्रसाद असंच होतं ना देवाचं तीर्थ आहे तिथं असत्यातच नाही होय. खाव्याचं हा बरं. इकडं चुलाचे पण मस्त बाकी चुलीवरच्या भाकरी चाललीत आहे. काय झालं दुपारी जरा थोडा म्हणजे टाइम झाला सकाळी लय टाइम झाला अहो. आणि मग मी मेंढर सोडली आणि मग मी गेलो रानामध्ये मेंढर घेऊन लागतंय ना. बाणायला म्हणलं तू आता बनव. मी गेलो मग मेंढराकडे निघून आणि म्हणलं आता संध्याकाळी दाजीला बायडाला यांना बोलू. तुम्ही मिठ्या गेला की माझं तयार झालं की मी बी खाली गेली लगेच. हा ना. तर आता बिराजी गेला सासवडला जरा भेंडी घेऊन. तर येताना म्हणलं त्याला केक आण.
आता बिराजी वाटच बघित बसलोय आम्ही. आता बिराजी केक घेऊन येतो या. पोरांची पण लय इच्छा होती गरबा नाही लय. पेड बनवा आणि 6 लाख सबस्क्रायबर म्हणजे झाले की त्यांना वाटतच होतं काहीतरी आता बनवणार आहेत. हा पण ते कसं झालं आपलं खेळ गोंधळ बाकीची सगळी कामं त्यात दिवस जास्त गेले. त्यात दिवस जास्त गेलं. कारण पाहुण्यांच्या खेळाला आपण गेलो आपलं खेळाला पाहुणं आलं मग त्यामुळं मग काय आम्हाला हे जमलं नाही. तर आज त्याचा योग आला. मग बायडा कसं काय वाटतंय माहेरात? हा चांगलं वाटतं या. होय आता त्या पण जायच्यात आहे. हा ना. आला टायमिंग त्यांच्या जवळ. तर बायडा आली दाजी आलते आणि पोरं पण आलते. आमंत्रण केलं होतं आम्ही की या आज म्हणून. बिराजी बराच टाइम केला. होय बिराजी म्हणजे तरकारी एक्सप्रेस आहे. एक मस्त आणला वाटत नियंत्रण लगेच माग लागली काय. दाजी काय पडत नाही. व्यवस्थित झालं ना. नाही आता खोली काय मग जरा पोरं वाढली का? खुर्शीमध्ये कसं नाही बसतात मुलींच्यात बसलंच नाही मला. बाय इकडे ये. जिगा सीमा जिगा इकडे नाही महिला मंडळ महिला मंडळ बिराजीला सगळं चालते. यो पाय वाणी ये इथं. बसतंय माझं. महिला मंडळ बाबा बसते दादा मामा कशी. यो चल परत ये आज माडी गेलो माडी पहिले दिवशी महिला मंडळ होय. आपण संध्याकाळचं निवांत सकाळचं तेवढी माणसं भेटते. ओके ओके. दादा शिकायला गेला आतलं नाव उकं दादा आता चिकटलेला तुम्ही काढायचं. बारीक का फोन करायचं दादा पोरावं सगळ्यांना दे. आता थांबा मी कापतो सगळ्याला देतो. आज पहिल्यांदाच एवढं आमचं म्हणजे कुटुंब 6 लाख सबस्क्रायबर पूर्ण झाले आणि एकत्र आलो आम्ही. नाही तर मग प्रत्येक वेळेस कुठेतरी बाहेर गावीच असतो त्या टायमाला एवढी फॅमिली नसते आपली. आज म्हणजे फक्त ह्याच्यामध्ये किसन आणि अर्चनाच नाही तर सर्व सागरिक नाही सागरिक नाही. पोरांना शिस्तीत घ्या. तुम्हाला सगळ्यांना आता पेढा देते पहिल्यांदा. हा नाही देते ना केक पण. एक पेढा प्रत्येकाने मोठा पेढा आहे. हा आता असं शेत अशी फिरती माघारी. कार्तिक कसं काय लागतं रे? छान आहे. कॅमेरामॅन कुठे ते मस्त बाकी एकच नंबर. हे आज दादा कोणीच केक चालला नाही. तुम्ही खाल्ला धनगरी पद्धतीचं पिढ झालते. सगळ्यांना बनवून चारलं स्वतःनी मात्र खाल्लाच नाही. नाही दादा कोण राहिले का सांगा रे पोरावं. खात बरं. तुला काय हे बरं झालं. भारीच गोड झाला.
बारीक वाड्या जास्त